हाय माझ्या लाडके मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडके मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप स्वागत करते. आज व्हिडिओची सुरुवात आहे ना मस्त अशा रेसिपीनी करणार आहे. झटपट असा जो एक पराठा आहे आणि हेल्दी अशा पराठ्याची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सध्या ना काय होतं, संध्याकाळचं ना आपल्या लहान मुलांना काही ठिकाणी चहा बिस्किट, खारी बिस्किट अशा काही पद्धतीने लाईट जो नाश्ता असतो तो दिला जातो उठल्यानंतर, आणि त्याच्यानंतर मग रात्रीचं डायरेक्टली जेवण असतं. पण मी आहे ना सध्या अगस्त्यला संध्याकाळचा एक छान असा हेल्दी पराठा करून देत आहे. तर त्याच्यासाठी ना मी मस्तपैकी बघा चीज किसून घेतलेला आहे आणि झटपट 2 मिनिटात हा पराठा तयार होतो. तर त्याच्यामुळे ना पीठ जर मळलेलं असेल ना गव्हाचं म्हणजे चपातीचं, तर आरामात तुम्ही हा पराठा अगदी 2 मिनिटामध्ये करू शकता. त्या चीजमध्ये मी मस्तपैकी किचन किंग मसाला टाकलेला आहे एक अर्धा चमचा, कारण अगस्त्य जास्त काही तिखट खात नाही. तर त्याच्यामुळे मी इथे लाल मिरची पावडर वगैरे काही टाकलेली नाहीये. तुम्ही लाल मिरची पावडर वगैरे सुद्धा टाकू शकता जर तुमची लहान मुलं तिखट खात असतील तर. आणि हे जे चीज आहे ना किसलेलं, त्याच्यामध्ये किचन किंग मसाला टाकलेला आहे. डायरेक्टली मस्तपैकी असा गव्हाची छोटीशी चपाती लाटून त्याच्यामध्ये पोटलीसारखा भरायचा आणि पुरणपोळी जशी आपण लाटतो, पराठा लाटतो, स्टफ पराठा म्हणता येईल याला, तर अशा पद्धतीने चीज मस्तपैकी स्टफ करून छान असा लाटून घ्यायचा. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही कितीही जोर लावून लाटा किंवा कसाही पटापट लाटा, ह्यातलं चीज वगैरे काही बाहेर येत नाही, कारण चीज तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना थोडंसं चिकटसर असतं आणि चपातीमध्ये ना मध्ये मस्तपैकी असं पसरतं. आणि किती पण मस्त मोठा लाटा, जाड लाटा, पातळ लाटा, अजिबात हा जो पराठा आहे ना तो फाटून असं बाहेर येत नाही. आणि बस एवढंच काम आहे. मस्तपैकी तव्यावर बटर लावायचं, छान असं दोन्ही बाजूनी ना भाजून घ्यायचा गुलाबी रंगावर, जशी आपण चपाती भाजून घेतो तशी, आणि गरम गरम सर्व करायचा. तर सध्या ना मी अगस्त्यला संध्याकाळच्यासाठी हाच मेनू ठेवलेला आहे. चीज पण पोटात जातं आणि चपाती पण पोटात जाते आणि पोटभरीचा नाश्ता आहे हा एखादा छोटासा पराठा खाल्ला ना, आता ह्या एवढी मोठा दिसत आहे पण अगस्त्य काही एवढा खात नाही, यातला अर्धा खात होतो. तर सानवीला आणि अगस्त्यला दोघांनाही संध्याकाळचा शक्यतो मी अशा प्रकारचा साधा सिंपल झटपट चीज पराठा करून देत असते. हा चीज पराठा तुम्ही ह्याला टिफिनला वगैरे सुद्धा देऊ शकता. आणि जर तुम्हाला अजून ॲडिशनल ह्याला हेल्दी बनवायचं असेल तर याच्यामध्ये पनीर सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. पनीर सुद्धा मस्तपैकी बारीक किसायचं आणि या चीज सोबतच मस्तपैकी किचन किंग मसाला टाकून छान असं स्टफ करायचं आणि सेम जसं मी तुम्हाला दाखवला तसा पराठा बनवायचा आहे. अगस्त्यला ना मिओनीज खूप आवडतं, तर त्याच्यामुळे ना सॉस एवढं तो आवडीने खात नाही. मेयोनीज त्याला आवडतं. हे असू दे, पराठे असू दे किंवा थालीपीठ असू दे, त्याच्याबरोबर त्याला मिओनीज आवडतं. तर त्याच्यामुळे मी त्याला इथं एक प्लेट मिओनीजची बनवलेली आहे, ती अगस्त्यची आहे, आणि दुसरी जी प्लेट आहे ती सानवीची आहे, त्याच्यामध्ये सानवीसाठी सॉस दिलेला आहे. तर आता बघा तुम्हाला मी पराठा इथे ना थोडासा तोडून दाखवत आहे. बघू शकता तुम्ही मस्त असं आतमध्ये चीजचं लेअर तयार झालेलं आहे आणि भरपूर सारं बटर लावल्यामुळे आहे ना वरण मस्त असं खमंग पिवळसर असे आपले पराठे दिसतात आणि टेस्टला तर एक नंबर लागतात ऑफकोर्स. तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी ना असा मस्त चीजचा किंवा तुम्हाला हवा असेल तर पनीरचा असा पराठा ना बनवून नक्की द्या. खूप खूप छान लागतो आणि हेल्दी पण आहे. तर चला, अशा छान अशा हेल्दी रेसिपी नंतर सध्या तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की सानवी जर्मन भाषेचा एक कोर्स करत आहे. 1 महिन्याचा होता तो शॉर्ट कोर्स, आणि त्याची एक्झामसाठी बघा तिला ना पुण्यामध्ये एक शाळा आहे, तर तिथे त्या सेंटरला यांची एक्झाम वगैरे घेण्यात आली. सगळ्या पद्धतीच्या जे काही स्किल्स आहेत या लँग्वेजच्या, म्हणजे ऐकण्याची, बोलण्याची, लिहिण्याची, ह्या सगळ्या प्रकारच्या स्किल लेवलला ही एक्झाम दिली गेली. पूर्ण दिवसभर ती तिथे होती. तर बघा अशा पद्धतीने सानवीच्या सुट्टीचा ना खूप छान असा सदुपयोग झालेला आहे. आणि अजून एक सानवीचं ॲक्टिव्हिटी म्हणजे ना ती तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की ड्रॉइंग क्लास तिला जॉईन केलेला आहे. 3-4 महिने झालं आणि तेव्हापासून तिचं ड्रॉइंग एवढं सुधारलेलं आहे. आणि आत्ता त्यांच्या क्लासतर्फे ना मस्तपैकी एक एक्झिबिशन भरवणार आहेत. तर त्याच्यासाठी ती ना काही विशेष असे चित्र तयार करत आहे. तर बघू शकता तुम्ही ना तिने इथे एक क्ले वापरून त्यांना त्यांच्या मॅडमनी एक चित्र बनवायला सांगितलं होतं. हे ती एक्झिबिशनमध्ये वापरणार आहे आणि त्याच्यासाठी ना ती बनवत होती. मला ते एवढं आवडलं ना, म्हणजे इतकं 3D क्रिएटिव्ह वाटत होतं ते. आता जस्ट बेसिक आहे, जस्ट सुरुवात झालेली आहे, हे अजून चित्र पूर्ण व्हायचं आहे. पण मी तिला जेव्हा क्लासमध्ये आणायला गेले होते ना, तर तेव्हा बघितलं की ती हे बनवतीये आणि मला राहवलं नाही. मी ते सगळं शूटिंग वगैरे करून आणलं. आता हे जेव्हा पूर्ण होईल, एकदम फायनल होईल ना, त्यानंतर त्याला मस्तपैकी तिथे एक्झिबिशनमध्ये लावण्यात येईल प्रॉपरली फ्रेम वगैरे करून. तर अशा पद्धतीने ना ती आता ड्रॉइंगमध्ये सुद्धा खूप छान अशी एक्सपर्ट होत आहे. तर असो, आता सध्या सुट्ट्या चालू आहेत आणि सानवीच्या ज्या आते बहिणी आहेत ना त्या आलेल्या आहे.
तर तसं ना शक्यतो सानवीला मी काही कामं लावत नाही, पण छोटी छोटी जी कामं आहेत ना, भाजी वगैरे निवडणं किंवा दूध आणून देणं दुकानातून, अशा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना त्या मी तिला सांगत असते. आणि एकटी असताना थोडीशी कंटाळा करते ती, पण आता सध्या सगळेजणी आलेले आहेत, एकत्र मिळून ना काम करायची मजाच वेगळी असते. तर त्यांच्या नादीवादी आहे ना बघा, म्हणजे इतर मुलींच्या नादीवादी आपली मुलं सुद्धा आहे ना काम करायला आनंदाने काम करतात. आणि हीच आपण संधी सोडायची नाही, मस्तपैकी सगळी कामं वगैरे त्यांच्याकडून करून घ्यायची. आमचं चाललंय भाजी निवडणं, चौघी जणी आम्ही मस्तपैकी भाजी निवडतोय आणि ड्रॉइंग करतोय. ओरडू नको अंकलांच्या दिवशी काय ओरडतो बरं बरं धर 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 कर चल. अगस्त्य आमचं छान ड्रॉइंग करतोय बघा, किती छान ड्रॉइंग करतोय. अगस्त्य तुझी ड्रॉइंग दाखव. पेंटिंग. वाव किती छान ड्रॉइंग करतोय बघा. वाव मस्त काढलंय रे. आणि आम्ही सगळेजण छान अशी गवार निवडतोय. हाय मित्रमैत्रिणींनो, आत्ता वाजलेले आहेत 11:15 आणि माझी जी बिडाची भांडी होती ना, जी मी घेतली होती बघा, एक बिडाचा तवा आणि एक आप्पे पात्र घेऊन त्याला 2 महिने झाले आणि त्याला वळसवायला ना मला वेळच भेटत नव्हता. पूर्ण सानवीचा एप्रिल महिना, मार्च महिना एक्झाम, बाकीच्या एप्रिलमध्ये बरीचशी पळापळ झाली. आता मे महिना उजाडला, म्हणजे 2 महिने झाले. 2 महिन्यानंतर बघा मी हे वळसवायला घेतलेलं आहे. प्रोसेस मी पूर्ण दाखवेल तुम्हाला पुढे जाऊन मी कसं वळसवलं ते. आता बघा हा पूर्ण कांदा आहे ना याच्यामध्ये काळा करायचा आहे आणि आज आहे ना पहिला दिवस आहे वळसवायचा, त्याच्यामुळे ना मी जास्त तेल टाकलेलं आहे आणि पूर्ण काळा करायचा आहे. तर आता हे वळसवून बघू तर जमतंय का आपल्याला, कारण आपण नॉनस्टिकवर स्वयंपाक करणारी लोक, आपल्याला जमेल की नाही माहिती नाही. आता बघूयात कसं होतंय ते. तुम्हाला ना माझी स्किन थोडीशी अशी घामेजलेली दिसेल. गरम तर होतंय, गरमाईमुळेच होतंय ते, म्हणजे गरमाईमुळे घाम दिसतोय, पण थोडीशी अशी हायड्रेट दिसेल. कारण त्याचं एक कारण आहे, आता सध्या ना मी रोज थोडंसं नाईट स्किन केअर रुटीन फॉलो करत आहे. कारण ना मी स्किनची काहीच काळजी घेत नव्हते, ना पार्लरमध्ये जाणं होतंय ना काहीच, म्हणजे काहीच करत नाहीये. ब्लीच केअर सोडल्यास, आणि ते पण ब्लीच कधी काय असं कार्यक्रम असेल तरच मी करतेय, नाहीतर माझ्याकडून काहीच स्किन केअर होत नाहीये. तर त्याच्यामुळे ना थोडंसं म्हटलं स्किनकडे थोडं लक्ष द्यावं, कारण आपलं एज जसं जसं वाढत जातं तसं तसं आपली स्किन जी आहे ना ती वय दिसायला लागतं आपलं स्किनवर. माझी थोडीशी ऑइली असल्यामुळे स्किन मला असं रिंकल वगैरे एवढे नाही लवकर पडणार, पण ज्यांचे ड्राय आहे ना स्किन त्यांना लवकर रिंकल्स पडतात. तर माझी ऑइली आहे स्किन आणि पिंपली स्किन होती पहिली, आता छान झालेली आहे, म्हणजे पिंपल्स वगैरे नाही आहेत. पण तरी पण पिंपलचे जे साईड इफेक्ट जे ऑलरेडी झालेले आहेत चेहऱ्यावर, थोडेसे स्कार्स मोठे वगैरे होणं, हा थोडासा इफेक्ट त्यावेळेला झालेला आहे, तो कंटिन्यू राहिला. तर आता बघू त्याच्यावर काय इफेक्ट येतोय का. पण ओव्हरऑल स्किन आहे ना आता इथून पुढं हेल्दी राहण्यासाठी थोडंसं नाईट केअर मला करायचं आहे. तर त्याच्यासाठी ना मी 3 प्रोडक्ट वापरत आहे आता सध्या. अजून पण मी प्रोडक्ट ह्याच्यावर रिसर्च करून करणार आहे, पण आता सध्या बेसिक जे आहे ना हे करणार आहे. ते तुमच्याशी मी ना माझं रात्रीचं नाईट स्किन केअर शेअर करते आज. तर बघा पहिलं काय करायचं, चेहरा पूर्ण पहिला झोपायच्या अगोदरची गोष्ट करते ही, म्हणजे रात्रीचं आहे हे. तर पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचा कुठल्याही क्लेन्झिंग फेस वॉशने. तर आत्ता ना मी सध्या बघा प्लमचं हे फेस वॉश वापरत आहे. ग्रीन टीचं हे फेस वॉश आहे प्लमचं. तर ना ही प्लम कंपनी खरंच खूप छान आहे बरं का. मी म्हणजे फक्त फेस वॉशच आत्तापर्यंत वापरलं याचं, पण खूप छान वाटलं मला. आणि हे ना पूर्ण पोर वगैरे आपले क्लीन करतं. पोर्स जे आहे म्हणजे आपले स्किनवरचे जे छोटे छोटे होल्स असतात, रंध्र असतात, त्यातली सगळी जी काही घाण आहे या ग्रीन टीच्या प्लमच्या क्लेन्झिंग फेस वॉशनी पहिलं पूर्ण स्वच्छ चेहरा धुवून घ्यायचा, कोरडा करून घ्यायचा. पूर्ण कोरडा झाल्यानंतर 1-2 मिनटं थांबायचं. 2 मिनटानंतर आपल्याला लावायची आहे नाईट क्रीम. आता नाईट क्रीम आहे ना, तुम्ही जर ऑनलाईन सर्च केलं भरपूर साऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या नाईट क्रीम तुम्हाला भेटतील, पण मी माझ्या स्किनच्या हिशोबाने किंवा आत्ता आपल्या एजच्या हिशोबाने काय आपल्याला गरजेचं आहे बघा. 30 नंतर प्रत्येकाने ना रेटिनॉल वापरलं पाहिजे. रेटिनॉल ज्या नाईट क्रीममध्ये आहे ना ती शक्यतो नाईट क्रीम तुम्ही घ्या.
जेव्हा मला पिंपल्स वगैरे यायचे ना पहिले सुरुवातीला, तर मला ना तेव्हा डॉक्टर प्रॉपर रेटिनॉलची क्रीम द्यायची लावायला, आणि त्यांनी ना ते पिंपल गायबच व्हायचं बघा, अगदी म्हणजे त्याच्यातलं सगळं इन्फेक्शन निघून जायचं, सगळं निघून जायचं. तर आणि ही जी क्रीम आहे ना आत्ताची जी मी घेतलेली, ही फॉर ऑल स्किन आहे, नॉट फॉर ओनली ऑइली स्किन, पण सगळ्या स्किनसाठी ही क्रीम चालते. तर रेटिनॉलचे ना पर्सेंटेज असतात बघा, 0.5, 0.2, 0.3. तर माझ्या स्किनला ना रेटिनॉलची म्हणजे पहिली मी वापरायची, तर त्याच्यामुळे सवय आहे रेटिनॉलची. हे मेडिकेटेड औषध आहे, असं नाही की कुठली फेअर अँड लवली सारखी वगैरे कुठली क्रीम बनवते, असं नाही आहे. हे प्रॉपर मेडिकेटेड, रेटिनॉल म्हणजे मेडिकेटेड क्रीम आहे ती, आणि ती ह्या रिक्विल नावाची कंपनी आहे, त्याच्यामध्ये रेटिनॉल 0.3% वापरलेली क्रीम मी आता वापरत आहे. तुम्ही 0.1 पासून सुरुवात करा जर नवीन असाल तर. आणि ही क्रीम आहे ना, रेटिनॉल काय करतं, आपल्या चेहऱ्यावरची जी हळूहळू एक 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 जे लेयर आहे ना, ती अशी आपण स्क्रब करून कसं घासून काढतो त्या टाईपमध्ये ती एक 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 वरची लेयर जी आहे आपली क्लीन करत जाते बघा आतमध्ये ना, अशा प्रकारची क्रीम आहे. आणि ही क्रीम अजिबात हावऱ्यासारखी वापरायची नाही, फसाफस. अगदी एवढंसं छोटंसं साबुदाण्याचा जो दाणा असतो तेवढीच घ्यायची, जास्त घ्यायची नाही पूर्ण फेससाठी. म्हणजे शेंगदाणा पण नाही, शेंगदाण्या एवढी सुद्धा नाही, शेंगदाण्याचे पण निम्मे, म्हणजे 2 साबुदाण्याचे दाणे पकडा, एक फेससाठी आणि एक मानेसाठी. अशी फक्त इथे एक, इथे एक, इथे एक आणि इथे एक, बस 4 ठिकाणी लावायची आणि ती पूर्ण चेहऱ्यावर पसरवायची. म्हणजे पहिलं आपण काय केलं, क्लेन्झिंगनी फेस वॉशनी छान चेहरा क्लीन करून घेतला, क्लिन्झिंग करून घेतला, आणि त्याच्यानंतर ही रेटिनॉल सगळीकडे लावून घेतली. आणि रेटिनॉल लावल्यानंतर काहींची स्किन एकदम ड्राय पडू शकते, कारण रेटिनॉलने जसं मी सांगितलं तुम्हाला, हळूहळू आपले वरचे चेहऱ्यावरचे एक 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 जे असं लेयर असतो तो क्लीन करत जाते रेटिनॉल. ओके, तर त्याच्यामुळे तुमची स्किन थोडीशी अशी ड्राय पडू शकते. तर त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यानंतर म्हणजे प्रत्येकानेच ड्राय पडू नाही पडू, रेटिनॉल लावल्यानंतर आपले जे मॉइश्चरायझर आहे, कुठलं पण मॉइश्चरायझर तुम्ही वापरा. आता सध्या मी हे जे लॅक्मेचं पीच मिल्क मॉइश्चरायझर आहे ना, हे थंडीपासून मी घेतलेलं आहे. थंडीमध्ये बघा मी आणलं होतं, ते माझा अजून डब्बा चालू आहे. आता उन्हाळा पण संपत आला, म्हणजे जवळजवळ 6 महिने मला हा डब्बा गेलेला आहे. खूप मोठा असतो आणि थोडं जरी घेतलं ना तरी खूप पसरतं, म्हणजे खूप मॉइश्चरायझर छान आहे, हे स्मूथ आहे. तर मग मी ह्याच्यावर मॉइश्चरायझर लावायचं. म्हणजे 3 स्टेप कळाल्या तुम्हाला. पहिली आहे आपलं फेस वॉशनी फेस धुवून घ्यायचा, थोडं 2 मिनटं थांबायचं, वाळू द्यायचा, त्याच्यानंतर रेटिनॉल लावून घ्यायचं सगळ्या स्किनवर आपल्या, आणि त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं. झालं आपलं रात्रीचं नाईट केअर पूर्ण. आणि आता त्याच्यावर काहीच नाही लावायचं बघा, मी आता तेच लावलेलं आहे. आणि आता काहीच नाही लावायचं, झोपून जायचं. सकाळी स्वच्छ नॉर्मल पाण्याने फक्त तोंड धुवायचं बस. आणि हे फक्त रात्रीचंच लावायचं, दिवसा लावायचं नाही, कारण रात्री कसं आपण बाहेर नसतो, सनचा आपल्या चेहऱ्यावर काही इफेक्ट नसतो, बाहेर पूर्ण थंडावा असतो रात्रीचा, तर त्याच्यामध्ये ते इफेक्ट करतं पूर्ण आपल्या चेहऱ्यावर आणि आपली स्किन छान होते. आता रेटिनॉलच नाही, तुम्ही कुठलंही नाईट क्रीम घ्या रात्रीचं लावायला. 30 नंतर खूप गरज आहे आपल्या स्त्रियांना. आपली स्किन हळूहळू हे व्हायला लागते, म्हणजे नाही का, सुरकुत्या पडायला लागतात, एजिंग दिसायला लागतं. तर ह्या सगळ्या रात्रीच्या नाईट केअरने आपण अँटी एजिंग म्हणता येईल इफेक्ट काम करू शकतो, किंवा अँटी एजिंगचं काम करतात या सगळ्या क्रीम्स. तर बघा, तुम्ही जर करत नसाल आत्ता तर नक्की ट्राय करा. तर ही क्रीम लावायला ना मी जस्टच सुरुवात केलेली आहे, 1 आठवडा झाला, पण मला छान वाटतं. म्हणजे माझी चेहरा थोडासा मला उजळल्यासारखं वाटतो, थोडंसं. म्हणजे याचा जो मेन इफेक्ट आहे की आपली अनइवन स्किन आहे ना, जी माझी खूप अनइवन आहे, थोडंसं इथं थोडंसं जास्त काळपट आहे स्किन, कारण इथं ड्राय आहे त्वचा माझी, त्याच्यामुळे इथं थोडंसं काळपटपणा आहे इतर स्किनच्या मानाने. तर ह्यानी अनइवन स्किन व्यवस्थित होते. आपले जे विजिबल हे असतात, रिंकल्स असतात, ते थोडेसे कमी होतात. तर आता बघूयात, त्यांनी त्याचं सगळे इफेक्ट तसे लिहिलेले आहेत. आणि रेटिनॉल आहे, रेटिनॉलचं मेडिकेटेड इफेक्ट आहेत. तर बघूयात, आता 1 आठवडा मी वापरली आहे. पूर्ण रिझल्ट मला जेव्हा जाणवेल तेव्हा मी तुम्हाला नक्की अजून सांगेल. आणि ही नाईट क्रीम वापरा किंवा कुठलीही नाईट क्रीम वापरा, पण
प्लीज नाईट क्रीम वापरा, कारण 30शी नंतर आपल्या बायकांना गरज आहे नाईट क्रीमची. तर चला आता झालंय माझं ते कांदा वगैरे भाजून सगळा, म्हणजे कांदा भाजून म्हणजे ते तेल जे आहे ना ते होऊन झाले. मला ना असं सगळं ठेवायला लागतं लपवून, आग असते ना काही पण काढून दाबत बसतो, नाही तर क्रीम वगैरे. तर चला मुलं झोपलेली आहेत दोन्ही. एवढं भयानक गरम व्हायला लागलंय ना, आता AC मध्ये जाऊन बसणार आहे म्हणजे झोपणार आहे आता AC मध्ये जाऊन. 12 वाजलेत आता. हल्ली सुट्टीमुळे ना मला लवकर झोपायला मिळते. रात्रीचं मग एडिटिंग वगैरे करते मी, व्हिडिओ एडिटिंग वगैरे, आणि मग झोपते. तर बघा असा काळा व्हायला पाहिजे कांदा, दिसतोय तुम्हाला पूर्ण करपलाय बघा. आता रात्रभर असंच ठेवायचं, काढायचं नाही, रात्रभर पूर्ण असंच ठेवायचं. म्हणजे जे आपले जी भांडी आहेत ना हे पूर्ण तेल शोषून घेतात. ही जी बिडाची भांडी आहे ह्याला कास्ट आयर्न म्हणतात इंग्लिशमध्ये, आणि आपलं मराठीमध्ये बिडाची भांडी. तर चला, आय होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि माझं नाईट स्किन केअर रुटीन कसं वाटलं ते पण सांगा. भेटत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय. मला असा ओट्टा आवडतो एकदम क्लीन. हे आता थोडं कांद्याची साल राहिली याची, पण असा आवडतो ओट्टा. आणि हे आमचं शस्त्र रात्रीचं. मच्छर एवढे गुंगुंग करतात ना दिवसभर, दारं खिडक्या सुद्धा बंद असतात. जाळ्या पण आहेत माझ्याकडे घराला, पण कुठून येतात ना मच्छर काही समजत नाही. तर असो, चला दिसतात का कुठे, मारते त्यांना आणि मग झोपते. चला मग, काळजी घे मित्रमैत्रिणींनो. टेक केअर, बाय बाय. Place where they told you what to chase, told you how to run the race, every move was on the page, but I didn't like their way, had to fight and misbehave.